आणि आता पुढची बातमी सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ऐन सणासुदीच्या या काळामध्ये तुम्हालाही महागाईचे चटके बसू लागले असतील। एकीकडे साखरेचे दर गगनाला भिडलेत, आता दुसरीकडे तांदूळ, ज्वारी, गहू, डाळींच्या दरातही प्रचंड वाढ झाल्याचं दिसून येत आहे। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये तांदळाचे दर किलोमागे 15 ते 20 रुपये, ज्वारी, बाजरी, गहू किलोमागे 10 ते 15 रुपये, तर डाळी सुद्धा 10 ते 15 रुपयांनी वाढल्यात। उपवासासाठी लागणारा साबुदाणा सुद्धा किलो मागे 20 रुपयांनी वाढलाय। एकंदरीतच पावसाचा लहरीपणा, वाढलेले वाहतुकीचे दर, उत्पादनातली घट या सगळ्याच कारणांमुळे सगळ्याच पदार्थांचे दर गगनाला भिडू लागले। ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढलाय, एक्सपोर्ट वाढली आहे, यामुळे सगळं दर म्हणजे बेसिक आयटम जे स्टेपल फूड लागणार आहे त्याचा दर वाढलाय। तांदूळ पण वाढले, 10 रुपये पहिले वाढले होते, आता अजून 2-4 रुपये वाढले। बासमती म्हणजे साधारण 10 ते 15% ची वाढ आली आहे सगळ्या वस्तूमध्ये, बेसिक आयटम मध्ये। गहू आणि ज्वारी, बाजरी वाढली, ते पण वाढले, 7-7, 8-8 रुपये ज्वारीमध्ये वाढलेत, गव्हामध्ये 3-3, 4-4 रुपये वाढलेत। म्हणजे सगळी वस्तू थोडी थोडी वाढलीच आहे, आता कमी काय नाही झालं। सर्वसाधारण लोक जे खातो त्या ह्याप्रमाणे तर वाढलेलीच आहे सर्व गोष्टी। आज तांदूळ घ्यायला गेलं तर तांदूळ बघा, जे 50 रुपये होते त्या 60-70 रुपये झाले। लोकांनी खायचं काय, कशा पद्धतीने राहायचं? रोजचं बजेट कोलमडलेलं आहे सगळं। सर्व बजेट मध्ये कोलमडलेले आहे, जास्त कोलमडलेलं आहे। एक नजर टाकूया धान्यांच्या दरामध्ये किती रुपयांची वाढ झाली आहे। तांदळाचे दर आपण बघतोय, कोलम जातीचा तांदूळ आधीचे दर 40 ते 80 रुपये आणि सध्याचे 50 ते 100 रुपये प्रति किलो। बासमती 80 ते 100 आधी होता, आता 100 ते 140 झालेत। इंद्रायणीचा दर 60 ते 70 प्रति किलो होता, तो 80 ते 90 झाला आणि आंबेमोहोर तांदळाचा 160 वरनं 180 पर्यंत दर वाढलाय। तसंच इतर धान्य, ज्वारी आधी 50 ते 60 प्रति किलो, आता 60 ते 70। बाजरी 35 ते 40 वरनं 50 ते 55 वरती पोहोचली आहे। गहू 35 ते 50 पासून 45 ते 70 पर्यंत वधारलेला आहे। साबुदाण्याची किंमत 80 ते 90 किलो मागे होती, ती 100 ते 110 पर्यंत पोहोचलेली आहे। पोहे 50 ते 55 प्रति किलो पासनं 55 ते 60 म्हणजे 5-1 रुपयाने वाढलेले दिसत आहेत। डाळींचे दरही बघूयात। तूर डाळ आधीचे दर 120 ते 130 रुपयांच्या दरम्यान होते आणि आता 10 रुपयांनी वाढून 130 ते 140 इतके झालेत। चण्याची डाळ 75 ते 80 रुपये किलो होती, ती 80 ते 85 किलोपर्यंत वाढलेली आहे। उडदाची डाळ 130 ते 140 रुपये किलो वरून 140 ते 150 रुपयांपर्यंत गेली आहे।